सिंह राशीच्या प्रिय मित्रांनो, तुमच्या आयुष्याचा एक नवा अध्याय, एक नवीन प्रभात आता सुरू होतोय। नोव्हेंबर 2025 हा फक्त एक साधा महिना नाही, तर तुमच्या नशिबाच्या पानांवर नव्याने इतिहास लिहिणारा काळ आहे। गेल्या काही महिन्यांपासून जे थांबलं होतं, ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या, ज्या स्वप्नांना जणू काळानं थांबवून ठेवलं होतं, त्या आता पुन्हा तेजाने प्रज्वलित होणार आहेत। शनी, तुमचा अधिपती, तुमचा मार्गदर्शक, स्वतःच्या सिंहासनावर स्थिर बसलाय आणि आता तुमच्या श्रमांना सोन्यात रूपांतरित करण्याची वेळ आली आहे। ज्या गोष्टींसाठी तुम्ही न थकता झगडला, ज्या स्वप्नांसाठी तुम्ही रात्रंदिवस झोप हरवली, त्या आता हाताच्या अंतरावर उभ्या आहेत। गुरु पंचम भावात बसून तुमचं भाग्य, बुद्धी आणि आत्मविश्वास उजळवत आहे। शुक्र दशम भावातून करिअरच्या आकाशात प्रकाशाचा वर्षाव करत आहे, तर मंगळ सप्तम भावात तुमच्या नात्यांमध्ये ज्वाला, जोश आणि नव्या सुरुवातींचा उन्माद निर्माण करत आहे। होय, या महिन्यात काही दारे बंद होतील, पण त्याच क्षणी दैवी हातांनी काही नवी दारे उघडली जातील। नशिबाचं ओझं हलकं होईल, कष्टाचं सोनं बनेल आणि जिथे तुमचं भाग्य थांबलं होतं, तिथूनच ते पुन्हा धावत सुटेल विजेसारखं। कारण नोव्हेंबर हा आहे सिंह राशीच्या पुनर्जन्माचा काळ। आर्थिक क्षेत्रात होईल क्रांती, करिअरमध्ये येईल स्थैर्य, प्रेमात उमटतील भावनांचे उधाण आणि आरोग्यात निर्माण होईल एक नवीन ऊर्जा। म्हणून तयार राहा, नोव्हेंबर तुम्हाला देणार आहे भाग्य, कर्म आणि प्रेमाचा अद्भुत महायोग। शनीचा आशीर्वाद, गुरुची बुद्धी आणि शुक्राचं तेज, हे 3 ग्रह एकत्र येऊन तुमचं भविष्य नव्याने लिहिणार आहेत। तुमचं आयुष्य आता बदलाच्या नव्या अध्यायात प्रवेश करतंय। म्हणून चला मित्रांनो, आता पाहूया 1 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान सिंह राशीचं संपूर्ण भविष्य। आर्थिक, करिअर, प्रेम, विवाह, शिक्षण आणि आरोग्य या प्रत्येक कोनातून नशिबाची नवी पानं उलगडणार आहे। म्हणून शांत बसा, मन एकाग्र करा आणि हृदयाच्या गाभायातून ऐका ही दिव्य गोष्ट। पण त्याआधी भक्तांनो, हा व्हिडिओ मनापासून लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि मोठ्यानं म्हणा जय जय स्वामी समर्थ। कारण मित्रांनो, ज्या भक्तानं या व्हिडिओला मनापासून प्रेम दिलं आणि कॉमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहिलं श्री स्वामी समर्थ, त्या प्रत्येक भक्तावर स्वामींच्या आशीर्वादांचा सुवर्ण वर्षाव होईल। सर्वांना छोटीशी विनंती आहे की आजचा जो व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी आहे, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी एक तुम्हाला संदेश सांगितला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आर्थिक भविष्य, फायनान्स। सिंह राशीच्या प्रिय मित्रांनो, नोव्हेंबरचा पहिला दिवस सुरू होताच धनयोगाचा तारा तेजाने चमकू लागेल। गेल्या काही महिन्यांपासून जे आर्थिक प्रवाह थांबले होते, ते आता पुन्हा वेगाने पुढे सरकणार आहे। सूर्य आणि बुध नवम भावात एकत्र येत असल्याने भाग्य, परदेशी व्यवहार आणि नव्या उत्पन्नाच्या संधींमध्ये झपाट्याने वाढ होईल। ऑनलाईन काम, डिजिटल बिझनेस, फ्रीलान्स प्रोजेक्ट या सर्वातून अचानक पैसा येण्याची शक्यता प्रबळ आहे। 12 नोव्हेंबर नंतर शुक्र दशम भावात प्रवेश करताच करिअर, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्याचा एक नवा दरवाजा उघडेल। नोकरीत बोनस मिळू शकतो, व्यवसायात नफ्याची लाट येईल आणि जे पैसे अडकले होते ते हळूहळू परत मिळण्याची शक्यता निर्माण होईल। शनी तुमच्या राशीत स्थिर असल्याने प्रत्येक कष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळणारच आहे। तुमची शिस्त, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिकपणा हेच तुमचं खऱ्या अर्थानं आर्थिक कवच ठरणार आहे। परंतु लक्षात ठेवा, 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राहू आर्थिक गोंधळ निर्माण करू शकतो। त्या काळात मोठ्या गुंतवणुकींपासून, कर्ज व्यवहारांपासून दूर राहा। लहान पण खात्रीशीर कमाईकडे लक्ष द्या
आणि सर्वात खास म्हणजे 8, 15 आणि 24 नोव्हेंबर हे आहे सुवर्ण दिवस। या दिवशी जर तुम्ही नवा प्रोजेक्ट, नवा व्यवसाय किंवा उत्पन्नाचा स्रोत सुरू केला तर तो पुढील वर्षभर अपार नफा देईल। या महिन्यात तुमचे भाग्य आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उघडते। फक्त एकच लक्षात ठेवा, मेहनत करा, संयम ठेवा आणि प्रत्येक पैशाकडे श्रद्धेने पहा, कारण शनी तुमच्या बाजूने आहे आणि आता तुमचा काळ सुरू झाला आहे। करिअर आणि व्यवसाय भविष्य। सिंह राशीच्या मेहनती मित्रांनो, नोव्हेंबर 2025 हा तुमच्या करिअरच्या दिशेने मोठा परिवर्तनाचा काळ ठरणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही शांतपणे, सातत्याने काम करत होतात। कधी कधी वाटत होतं, मी इतकी मेहनत करतोय पण परिणाम का दिसत नाहीत। पण आता काळ बदलतोय। शुक्र दशम भावात प्रवेश करताच तुमचे नाव, तुमचे कार्य आणि तुमचा प्रभाव संपूर्ण क्षेत्रात झळकू लागेल। वरिष्ठ अधिकारी, बॉस, ग्राहक सगळ्यांच्या नजरा आता तुमच्याकडे वळतील। तुमच्या मेहनतीचे सोनं होईल आणि तुमचे यश लोकांच्या चर्चेचा विषय बनेल। कोणीतरी मोठी व्यक्ती तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला नवीन संधी, पदोन्नती किंवा मोठा प्रोजेक्ट देऊ शकते। शनी स्वतःच्या राशीत स्थिर असल्याने तुमच्या प्रत्येक कृतीचा ठसा उमटतोय आणि ज्यांनी तुमच्यावर कधी शंका घेतली होती तेच लोक आता तुमचे यश पाहून थक्क होणार आहेत। नोकरी करणाऱ्यांसाठी 10 ते 22 नोव्हेंबर हा काळ विशेष शुभ आहे। या काळात प्रमोशन, नवा विभाग किंवा दुसऱ्या कंपनीकडून ऑफर येऊ शकते। ज्यांनी संयम ठेवलाय ते आता फळांचा वर्षाव अनुभवतील। व्यवसाय आणि करिअरमध्ये नवा उगवता तारा। सिंह राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या यशाची नवी कथा लिहिली जाणार आहे। मंगळ सप्तम भावात असल्याने नवे कॉन्ट्रॅक्ट, मोठे ग्राहक आणि प्रभावशाली संपर्क मिळतील। तुमचा आत्मविश्वास वाढेल। पण लक्षात ठेवा, पार्टनरशिपमध्ये थोडासा तणाव, मतभेद किंवा निर्णयावर मतभेद होऊ शकतो। संवाद ठेवा, पण शेवटचा निर्णय स्वतःच्या अंतःप्रेरणेवर घ्या। नफा प्रचंड असेल आणि ज्यांनी थोड्या धैर्यानं, विश्वासानं आणि जोमाने काम केलं त्यांच्यासाठी हा महिना सोन्याचं पर्व ठरणार आहे। जे लोक फ्रीलान्सिंग, डिजिटल मार्केटिंग, IT, शिक्षण, लेखन किंवा आरोग्याच्या क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी नोव्हेंबर हा जीवन बदलवणारा काळ ठरेल। या महिन्यात तुम्ही जे काही सुरू कराल त्याचा प्रभाव पुढील 3 वर्षांपर्यंत तुमचे आयुष्य घडवेल। म्हणून घाबरू नका। प्रत्येक निर्णय आत्मविश्वासाने, श्रद्धेने आणि शांततेने घ्या। लक्षात ठेवा, शनी मेहनतीचं सोनं बनवतो आणि हा नोव्हेंबर तुमचे यश जगासमोर घोषित करणार आहे। तुमच्या करिअरचे आकाश आता उजळायला तयार आहे। प्रेम आणि नातेसंबंध। सिंह राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर तुमच्या आयुष्यात प्रेमाचे नवं पान उघडतोय। एक असं पान जिथे शब्दांपेक्षा भावना अधिक बोलतील। मंगळ सप्तम भावात विराजमान असल्यामुळे तुमचे आकर्षण, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रखर आणि प्रभावी होणार आहे। तुमच्या आजूबाजूला अनेक लोकांचे लक्ष केंद्रित होईल, पण त्याच वेळी भावनांच्या लाटा कधी शांत, कधी तीव्र अशा दोन्ही रूपात उमटतील। एखाद्या जुन्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होऊ शकतो किंवा एखादं अपूर्ण नातं पुन्हा नव्यानं सुरू होईल आणि कदाचित एखादं नवीन नातं तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल। ज्यांचे प्रेम दूर गेलं आहे त्यांना या महिन्यात माफी, समजूत आणि पुनर्मिलनाचा योग लाभेल। तर जे अजून सिंगल आहे त्यांच्या आयुष्यात अचानक अशी व्यक्ती येईल जिच्या डोळ्यात तुम्हाला स्वतःचे प्रतिबिंब दिसेल। पण लक्षात ठेवा, मंगळाच्या प्रभावामुळे राग, अहंकार आणि छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात। म्हणून थांबा, ऐका आणि प्रेमाने प्रतिसाद द्या। 9.
21 आणि 27 नोव्हेंबर हे 3 दिवस खास आहेत. या दिवशी रोमॅन्टिक भेटी, प्रस्ताव किंवा भावनिक संवाद होऊ शकतो. प्रेम म्हणजे फक्त शब्द नव्हेत, ते म्हणजे समजूत, संयम आणि विश्वास. या महिन्यात विश्व तुम्हाला सांगतंय, ज्यांना खरंच तुमचं मन जपायचं आहे त्यांना ओळखा, आणि जे तुम्हाला सोडून गेले त्यांना कृतज्ञतेने निरोप द्या. सिंह राशी. नोव्हेंबर शिकवणार आहे की प्रेमात जिंकणं म्हणजे नेहमी राहणं नाही, तर योग्य वेळी मनापासून माफ करणं हाच खरा विजय आहे. विवाह आणि कौटुंबिक जीवन. सिंह राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात घरगुती जीवनात शांती, एकजूट आणि नवसमाधान दिसून येईल. ज्या गोष्टी मागील काही महिन्यांपासून तणावात होत्या त्या आता हळूहळू सुधारण्याच्या मार्गावर आहेत. शुक्राचा प्रभाव सप्तम भावावर असल्याने पती पत्नीतील नात अधिक मजबूत होईल. एकमेकांबद्दलची समज वाढेल आणि जे दुरावले होते त्यांना पुन्हा जवळ येण्याची संधी मिळेल. ज्यांचं लग्नाचं बोलणं प्रलंबित होतं त्यांच्यासाठी हा महिना शुभ वार्ता घेऊन येऊ शकतो. मंगळ आणि गुरुचा स्नेहयोग, विवाहयोग, साखरपुडा किंवा अचानक आलेलं नवनातं घडवू शकतो. कुटुंबात आनंदी प्रसंग, पूजा, घरातल्या ज्येष्ठांकडून आशीर्वाद हे सर्व घडेल. वडिलांकडून आर्थिक मदत मिळेल. आईच्या आरोग्यात सुधारणा दिसेल. परंतु 16 ते 22 नोव्हेंबर दरम्यान कौटुंबिक मतभेद किंवा भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यावेळी शब्दांपेक्षा शांतता अधिक प्रभावी ठरेल. थोडं थांबा, बोलण्यापेक्षा ऐका, कारण तुमच्या संयमानेच वातावरण पुन्हा शांत होईल. 24 आणि 29 नोव्हेंबर हे दिवस विशेष आहे. कौटुंबिक शुभकार्य, भेटवस्तू किंवा घरात नवीन सदस्य येण्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल. नोव्हेंबर महिन्यात तुमचं घर पुन्हा आनंद, प्रेम आणि आशीर्वादांनी भरून जाणार आहे. कुटुंब हेच तुमचं खरं बळ आहे, कारण जेव्हा जग तुमच्यापासून दूर पळतं तेव्हा फक्त कुटुंबच असतं जे निःशब्दपणे तुमच्यासोबत उभं राहतं. या नोव्हेंबर महिन्यात तेच कुटुंब तुम्हाला प्रेम, आधार आणि जीवनाला नवी दिशा देणार आहे. घरच्यांना वेळ द्या, त्यांचे ऐका, त्यांचे नजरेतले शब्द समजून घ्या, कारण ज्यांच्या प्रार्थनेत तुमचं नाव घेतलं जातं तेच तुमचं खरं भाग्य आहे. आरोग्य आणि मनशांती. सिंह राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात तुमचं आरोग्य एका नव्या टप्प्यावर प्रवेश करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शरीर आणि मन दोन्ही थकलेले वाटत होते, पण आता विश्व तुम्हाला आरोग्य, संतुलन आणि मानसिक शांततेचा नवा आशीर्वाद देणार आहे. सूर्य आणि बुध यांच्या अनुकूल दृष्टीमुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल, मन स्थिर राहील आणि झोपेत लक्षणीय सुधारणा दिसेल. ज्यांना थकवा, पचनाचे त्रास किंवा स्नायू वेदना जाणवत होत्या त्यांना आता आराम मिळेल. मात्र 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान मंगळाचा प्रभाव थोडा वाढू शकतो. रक्तदाब, डोकेदुखी किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. त्या काळात आपल्या शरीराशी मैत्री करा. योग, ध्यान आणि भरपूर पाणी घ्या. शरीराला विश्रांती देणे म्हणजे कमजोरी नाही, ती एक साधना आहे. आत्मशांतीकडे नेणारी एक पवित्र वाटचाल आहे. सकाळी लवकर उठा, शुद्ध हवेचा श्वास घ्या आणि प्राणायाम किंवा ऑल्टरनेट ब्रीदिंग करा. त्याने तुमचे मन स्थिर होईल आणि शनीच्या दडपणातून मुक्ती मिळेल. थंड पदार्थ, जड अन्न आणि उशिरा खाणं टाळा. शरीराला हलकेपणा, फळं आणि सूपचा आधार द्या, कारण शनी जेव्हा तुमच्या राशीत असतो तेव्हा तो शुद्धता, संयम आणि साधेपणाची शिकवण देतो. मनशांतीचा योग. दररोज 5 मिनिट फक्त स्वतःसाठी काढा. डोळे मिटा आणि मनाला विचारा, मी खरंच शांत आहे का? हीच काही मिनिट तुमचे मन, विचार आणि आत्मा एकत्र आणतील. या महिन्यात आरोग्यासाठी शुभ दिवस 15 आणि 28 नोव्हेंबर. त्या दिवशी सुरू केलेली एखादी छोटी सवय दीर्घकाळ परिणाम देईल. शरीर म्हणजे मंदिर आहे, त्याला जपा.
कारण जेव्हा मन आणि शरीर दोन्ही संतुलित असतात तेव्हा शनीचा आशीर्वाद तुमचे संपूर्ण जीवन सुवर्ण करतो. शिक्षण, करिअर आणि भाग्ययोग. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांनो आणि करिअर घडवणाऱ्या मित्रांनो, नोव्हेंबर तुमच्यासाठी फोकस आणि आत्मविश्वास घेऊन येतोय. गुरु पंचम भावावर दृष्टी ठेवत असल्याने अभ्यासात सातत्य, स्मरणशक्तीत वाढ आणि एकाग्रता प्रखर होईल. परीक्षा, प्रोजेक्ट्स आणि मुलाखतीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. ज्यांनी मागील काही महिन्यात मन लावून प्रयत्न केले त्यांना आता त्याचे सुवर्ण फळ मिळणार आहे आणि ते फळ अपेक्षेपेक्षा खूप मोठं असेल. तुमची प्रयत्नशील वृत्ती हेच या महिन्यात तुमचे सर्वात मोठं शस्त्र आहे. तथापि 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राहूचा अल्प प्रभाव मन विचलित करू शकतो. त्या काळात सोशल मीडियापासून आणि नकारात्मक विचारांपासून थोडं दूर राहा. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण गुरु आणि शनी दोघेही तुमचे भविष्य सोन्याच्या अक्षरांनी लिहित आहे. ज्यांना सरकारी, तांत्रिक किंवा परदेशी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी हा काळ संधींचा दरवाजा उघडतोय. 20 नोव्हेंबर नंतर उच्च पदांसाठी अर्ज, मुलाखती किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू करणं अत्यंत फलदायी ठरेल. विशेषतः 12 आणि 26 नोव्हेंबर हे दिवस तुमचे नशीब जागवतील. त्या दिवशी घेतलेला एखादा छोटा निर्णय पुढील 6 महिन्यांचे चित्र बदलू शकतो. ध्यान, संयम आणि सातत्य हीच तुमच्या यशाची 3 पाया आहेत आणि आता तुम्ही त्या सर्व पायांवर आत्मविश्वासाने चालायला तयार आहात. जीवन आणि भाग्य. या महिन्यात शनी एक शिकवण देतो, कष्ट करा पण भीतीशिवाय करा, कारण आता वेळ आली आहे तुमच्या कर्माच्या तेजानेच तुमचे भाग्य उजळवण्याची. सिंह राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर हा महिना नव्या अध्यायाची सुरुवात आहे. जे थांबलं होतं, जे उशिरा येत होतं, ते आता योग्य वेळेत, योग्य मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुमच्या आयुष्याची दिशा बदलते. मेहनतीला मान मिळेल, प्रेमाला उत्तर मिळेल आणि प्रत्येक अडथळ्यामागे नवा संधीचा दरवाजा उघडेल. शनी तुम्हाला कठोर परीक्षा देईल, पण त्या प्रत्येक परीक्षेनंतर जीवनाची नवी परिभाषा मिळेल. तुमच्या प्रयत्नांचा प्रत्येक थेंब आता सुवर्ण होणार आहे. या महिन्यात फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचे कर्म स्वच्छ ठेवा आणि प्रत्येक दिवसाला नवी सुरुवात समजा. विश्वाचा संदेश स्पष्ट आहे. सिंह राशी, तुझं भविष्य लिहिलं गेलंय प्रयत्नांच्या शाईने आणि आता ती कथा उजळणार आहे तुझ्या यशाच्या प्रकाशात. मित्रांनो, नोव्हेंबरचा हा महिना जपा. तो तुमचे नशीब बदलवणार नाही, तो तुमच्यातील सुप्त शक्ती जागवणार आहे. जर हे भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यातील मोठा ग्रहबदल आणि सिंह राशीचा भाग्योदय पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.